अकोले शहरातील भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस प्रचंड वाढत चाललाय। कारखाना रोडलगत असणाऱ्या महालक्ष्मी क्लॉथ सेंटर या कापड दुकानात खरेदीसाठी जात असताना उंचखडक खुर्द येथील चिमा खंडू मालुंजकर हे रस्त्याने पायी चालले होते। अचानक एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या पायाचा चावा घेतला। यामध्ये मालुंजकर हे गंभीर जखमी झाले आहेत। भटक्या कुत्र्यांचा अकोले नगर पंचायतने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपा नेते रमेश राक्षे यांनी केली आहे। अकोले नगर पंचायतच्या हद्दीमध्ये अकोले शहरामध्ये सध्या मोकाट कुत्र्यांचा जास्त सुळसुळाट झालेला आहे। तर ह्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगर पंचायतने करावा ही गेली 2-3 वर्षापासूनची मागणी आहे, जुनीच मागणी आहे। आता 1-2 दिवसापूर्वी चिमण खंडू मालुंजकर ह्या नागरिकाला एका कापडाच्या दुकानात जात असताना कारखाना रोडला या कुत्र्याने हल्ला केला। त्यात ते त्यांचा पायाला चावा घेतला, ते जखमी झाले। त्याला दवाखान्यात न्यावं लागलं, त्याच्यावर उपचार करावे लागले। यापूर्वीही 2-4 मुलांना अशाच प्रकारे या मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केलेला आहे। त्या मुलांना देखील नाशिकसारख्या ठिकाणी नेऊन उपचार करावे लागले। तर असे वारंवार हे प्रकार सगळे घडत असल्या कारणानं अकोल्याच्या नगर पंचायतीने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी सगळ्या जनतेच्या वतीनं मी मागणी करतो। अकोले शहरात काही दिवसांपूर्वी 4 ते 5 लहान बालकांसह एका परप्रांतीय युवकाला रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आणि त्यांना गंभीररीत्या जखमी केले। या घटनेत 2 बालकांच्या तोंडाचे लचके या भटक्या कुत्र्यांनी तोडले होते। अकोले शहर हे तालुक्याचे ठिकाण असून शाळा, कॉलेज, आठवडे बाजार व दररोजची नागरिकांची रेलचेल शहरात सतत चालू असते। हा प्रश्न अनेक वेळा चर्चेला येतो, पण त्यावर उपाय होताना दिसत नाहीत। या पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे एखाद्याचा जीव जर गेला तर याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, S9 मीडिया, अकोले।